संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज भाजपला सुनावलेला आहे, स्पर्धा हवी पण दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करता कामा नये। मणिपूर जे आहे ते हिंसाचारामध्ये होरपळत आहे असं देखील ते म्हणत आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट आहे, शिवसेनेचे प्रवक्ते आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीचं स्टेटमेंट आता मोहन भागवत यांचं येत आहे लोकसभा निवडणुकीनंतर, किती गांभीर्यानं पाहता याकडे? मोहन भागवत साहेबांनी जे स्टेटमेंट केले ते तंतोतंत खरं आहे, कारण की आपल्याला कुठेही देशामध्ये हिंसाचार नको आहे। निवडणुका ह्या येतात जातात, परंतु जातीय सलोखा टिकला पाहिजे हे मोहन भागवताचं जे काही म्हणणं आहे ते अत्यंत बरोबर आहे आणि त्याला सगळ्यांची सहमती सुद्धा आहे। परंतु हे सुरुवात कुठे होते? मुस्लिमांना तुम्हाला आता इथून हाकलून देणार, मग घटना बदलणार आहेत, त्याच्यामुळे दलित समाजामध्ये कारण नसताना रोष तयार करणे, ह्या ज्या प्रकार झाला ते इतर ठिकाणून सुद्धा झालेले आहेत। आणि मग निवडणुकीमध्ये जर प्रत्युत्तर दिलं नाही तर त्याचा इफेक्ट हा सर्वसामान्य मतदाराच्या मनावर होतो। म्हणून हे प्रकार घडलेत, परंतु भविष्यातही असे प्रकार घडू नये। निवडणुका ह्या जातीवादावर नाही तर ते विकासाच्या या मुद्द्यावर लढल्या गेल्या पाहिजेत, हे सर्वांचं मत आहे। परंतु तुम्ही पाहिलं असेल या लोकसभेला कुठेही विकासाचा विषय नव्हता, जातीचा मुद्दा प्रामुख्याने आणला गेला। मला वाटतं या अनुषंगाने भागवतांनी केले ते विधान आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामध्ये संघाची बदनामी झाली असं सुद्धा ते ठणकावून सांगतायत भाजपला। का एखादा परिवार जेव्हा एखाद्या पक्षाला सपोर्ट करतो त्या टायमाला त्यांची भूमिका ही जर त्या पक्षाने घेऊन गेला तर त्याला एक वेगळं वलय असतं, आणि जर त्याच्यामध्ये काही जर चुकीचं काही घडलं किंवा थोडं बहुत जरी काही झालं तर त्याचा परिणाम हा त्या परिवारावर होत असतो। म्हणून भागवताने त्या अर्थाने केलेले ते विधान आहे। पण भाजपचे जे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नावाची घोषणा सुद्धा आपण पाहतोय की आता नागपूरच्या संघ कार्यालयातून होईल असं बोललं जातं। किती महत्त्वाचं आहे हे सगळं? भाजपचे जे मोठे नेते आहेत, मग ते मोदी साहेबापासून ते गडकरी साहेबापर्यंत सर्वजण हे त्या परिवारातले आहेत। म्हणून या परिवारातला सदस्य निवडताना निश्चितच संघाच्या भूमिकेला महत्त्व असतं। पक्ष कार्यालयातून नाव डिक्लेअर होत नाही तर त्यांचा विचारसुद्धा घेतला जातो, आणि ते काही गैर नाही आहे। जेव्हा सगळ्या अँगलने तुम्हाला जेव्हा संघ परिवार जेव्हा मदत करतो त्या टायमाला त्यांच्या भूमिकेचं विचार हा तुम्हाला करावाच लागेल आणि त्यानुसार दिशासुद्धा ठरवावी लागेल। नक्कीच। लोकसभा निवडणुकीनंतर काल आमदार खासदारांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। 15 जागा तुम्ही लढल्या, त्यापैकी तुम्हाला 7 जागा मिळाल्या आणि बाकीच्या ज्या जागा हरल्या त्याची कारण मीमांसा झाली आहे का? कारण बरेचशी माहिती सूत्रांकडून मिळते की त्या ठिकाणी सर्वेचा कारण देण्यात आलं, काय म्हणाल? आता त्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, परंतु कालच्या बैठकीमध्ये प्रत्येक आमदाराने त्याच्या मतदारसंघामध्ये कशामुळं लीड मिळाली आणि किंवा कशामुळं लीड कमी झाली याची सर्व कारणं सांगितलेली आहेत। आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सर्वांना एक सेपरेट वेळ देण्याचं मान्य केलेलं आहे। प्रत्येक मतदारसंघावाईज किंवा जिल्ह्यावाईज सर्व आमदाराला बोलून त्यांचं मन ऐकून घेणार आहे। काही ठिकाणी जे काही झालेलं आहे कामं, जी काही थोडी बहुत कमी प्रमाणात पडले किंवा जी मंजूर झालेली त्यांचे वर्क्स ऑर्डर निघाले नाहीत आणि त्याच्यामुळे थोडासा म्हणजे मतदाराला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करू शकलो नाही, असे अनेक प्रकार होते आणि त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी पुढील निवडणुका कशा लढवायच्यात या संदर्भामध्ये काही निर्देश आम्हाला दिलेले आहेत। नक्कीच। पण विधानसभेमध्ये सुद्धा भाजपकडून ज्या पद्धतीने सर्वेची अट घालण्यात आली त्या अटीचं पालन केलं जाईल शिवसेनेकडून? भाजपकडून कोणतीही अट घातल्या गेलेली नाही। प्रत्येक पक्ष हा स्वतंत्रपणे आपापले विचार किंवा आपापले उमेदवार ठरवू शकतो। भाजपचा उमेदवार कोण ठरवायचा हा शिवसेनेला अधिकार नाही, शिवसेनेचा कोण ठरवायचा हा भाजपला अधिकार नाही किंवा राष्ट्रवादीला नाही। हे प्रत्येक पक्षाचे नेते या त्यांच्या पक्षाचे उमेदवार ठरवत असतात। याच्यावर कुणाचंही दडपण किंवा ज्याला असं करू नका तसं करू नका ही जी काही मध्ये थोडी बहुत हालचाल केली गेलेली लोकसभेच्या वेळेला तशी कोणतीही हालचाल या टायमाला होणार नाही। नक्कीच। पण जयंत पाटील यांनी सुद्धा एक विधान केलं होतं की त्यांना देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटत नाही पण चंद्रशेखर बावनकुळे यांची फार काळजी वाटते। या विधानाकडे मग कसं पाहता तुम्ही? त्यांची काळजी वाटत असेल तर त्यांनी इकडे यावं, त्या भाजपमध्ये यावं, त्यांचं ते स्वागत करतील।
ज्यांच्याबद्दल त्यांना काळजी वाटते ना, मग त्यांच्याबरोबर राहून त्यांची काळजी मिटवा ना. बाहेर राहून कशाला तुम्ही दुसऱ्याची चिंता करू नका. पक्षामधील अनेक लोकांची काळजी घेण्यासारखे अनेक लोक तुमच्या पक्षात आहेत, त्यांची काळजी घ्यायला सुरुवात करा. नसतं असं वाटेल की दुसऱ्याकडे पाहून स्वतःचं घर आपलं उद्ध्वस्त होतंय. असे प्रकार उबाठामध्ये झालेले आहेत. नक्कीच. पण बरेचसे खासदार आहेत ज्यांना तिकीट त्या ठिकाणी मिळालं नाही, त्यांनी सुद्धा आपली खतखत व्यक्त केलेली आहे. भावना गवळी म्हणाल्या होत्या की सर्वेचं कारण देण्यात आलं आणि त्यामुळे माझा पत्ता त्या ठिकाणाहून कट झाला, मला तिकीट त्या ठिकाणी नाकारण्यात आलं. हेमंत गोडसेंच्या बाबतीतही तेच झालं. तिकीट देण्यामध्ये सर्वेचं कारण पुढे ठेवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रचार व्यवस्थित होऊ शकला नाही. मग हे भविष्यात घडू नये यासाठी काही दखल घेतली जाणार आहे? तुम्ही काही त्या ठिकाणी आमदारांनी पण मागण्या केल्यात, आपली खतखत व्यक्त केली आहे असं सुद्धा समजतंय. बघ, आता निवडणूक झाल्यात, जय पराजय झालेला आहे. या सर्वेबद्दल किंवा इतर बाबतीमध्ये सर्व बोलणं झालेलं आहे. तो विषय पुन्हा चघळत बसण्यात काही अर्थ नाही. आता जी ठेस लागलेली, पुढं भविष्यात अशी कोणतीही घटना आपल्या हातून घडू नये किंवा अशी चूक होऊ नये याची काळजी आता पक्ष घेईल. नक्कीच. मोदींचं एक स्टेटमेंट होतं शरद पवार यांच्या संदर्भात, भटकती आत्मा आहे. त्यावर आता शरद पवारांनी म्हटलं आहे की भटकती आत्मा ठीक आहे, भटकती आत्मा ही भटकत राहते आणि जे कोणी चुकीचं काम करतात त्यांना अशाच पद्धतीनं त्रास देत राहणार. पवार साहेब आहेत, वयोमानानुसार ते बोलतात, त्यांचा सर्वजण आदरही करतात. परंतु मला असं वैयक्तिक वाटतं की पवार साहेबांनी आता जास्तच भटकू नये, तब्येतीची काळजी घ्यावी. निवडणूक झालेलं आहे, थोडं शांततेने राहावं. बाकी कार्यकर्ते जे आहेत, बाकीचे जे अतृप्त आत्मा आहेत अनेक लोकांच्या, त्यांना थोडी आता त्यांना समजही द्यावी आणि त्या पद्धतीने पक्षाचं जर ते काम करतातच आहेत ते त्यांनी करावं. आता टीका टिप्पणी करण्यापेक्षा पक्ष मजबूतीकडं प्रत्येक पक्षाने लक्ष द्यायची ही गरज आहे. म्हणून मला वाटतं आता टीका करणं शरद पवार साहेबसुद्धा करणार नाहीत. आणि विधानसभेला पुन्हा आहेच ना, एखाद्या गोष्टीमध्ये जय पराजय झाला त्याचं खापर फोडण्यापेक्षा येणारी विधानसभा कशी लढायची याच्याकडे लक्ष देऊ आम्ही. नक्कीच. पण ते म्हणतात की आत्मा कायम राहतो आणि त्यामुळे तुम्हाला सोडणार नाही कोणालाही. एक यातून संदेश आहे तुम्हा सगळ्यांना. संदेश काय, किती मोठं आश्चर्य आहे. शरद पवार देव मानायला लागलेत, देव दर्शन करायला लागलेत. ही सुद्धा कृपा तर भाजपचीच आहे ना. नसतं ते कधी मंदिरात जात नव्हते. त्यांना रविवार सोमवार मंगळवार चालत नव्हता, कोणताही वार चालत होता त्यांना. म्हणून हे सुद्धा परिवर्तन करण्याला सुद्धा आज भाजपचे बोलणं हे त्यांच्या जिवारी लागले, हे तर नक्कीच आहे ना. म्हणून त्यांच्यात झालेलं परिवर्तन आत्मा आहे हे मानणं शरद पवार सारख्या माणसाने हे सुद्धा आश्चर्य आहे. आत्मा असतो, देव असतो, हे आता कबूल करतायत, हे खऱ्या अर्थानं त्या मोदी साहेबाचं यश आहे. नाही, पण तुम्हाला सोडणार नाही असं सुद्धा म्हणतात ना ते. अरे सोडू नये, पकडणं सोडणं हे चालतं, निवडणूक आहेत, चिंता करू नका. शरद पवार साहेबांनी सुद्धा अनेकाला पकडलं होतं आणि अनेकांच्या बरोबर सोडले पण आहे. म्हणून आता त्यांनी किती वेळा काँग्रेस बदलली याचा अंदाजसुद्धा लोकांना येणार नाही. किती वेळाला कोणत्या नेत्यांच्या विरोधात काम केलंय ह्याची जर गिनती काढली तर ते सुद्धा लक्षात येणार नाही. म्हणून हे सोडणं पकडणं राजकारणात चालत असतं. पण त्याच शरद पवारांबद्दल आता अजित पवार यांचे जे वाक्यता आहे, शब्द आहेत, ते बदलताना पाहायला मिळतात. कृतज्ञता व्यक्त करतात. 24 वर्षे शरद पवारांनी समर्थ नेतृत्व केलं असं ते म्हणतात. कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक म्हणजे घरी जाण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांशी जवळीक करण्याचा प्रयत्न वाटतोय तुम्हाला? असं काही समजू नका. एखाद्या माणसाने काम केलं तर त्याच्याबद्दलचं कृतज्ञता व्यक्त करणं चुकीचं नाही आहे. शरद पवार साहेबांनी काम केलं नाही का, केलं. पक्ष वाढवला नाही का, वाढवला. मग त्याबद्दल जर आदराने जर बोललं तर त्याचा राजकारणी संबंध जोडायचं काय काम आहे? हे मनाचा मोठेपणा आहे. नसता मीच केलं म्हणणारे अनेक जण आहेत आणि ज्यांनी काही केलं नाही ते तर जास्तच जोरात बोलतात, आम्हीच केलं. अरे तू नव्हताच रे. असे अनेक लोक आहेत राजकारणामध्ये. नाही, पण जितेंद्र आव्हाड तर म्हणतायत की जर परत गेलेले पुन्हा परत आले शरद पवार गटामध्ये तर आम्हाला रडू येईल. रडू येईल नाही, त्यांना पळावं लागेल असं एकंदर चित्र आहे. कारण की एखाद्याबद्दलच्या जी काही अशी तुम्ही वक्तव्य केलेली आहेत ना ती तुम्हाला कुठेतरी भोगावी लागणार आहेत. म्हणून आता ते येत आहेत का नाही येतात याबद्दलची कल्पना मला तर नाही. परंतु एखाद्या नेत्यांबरोबर आपल्या नेत्याबद्दल एखाद्याने जर आदराची भावना जर व्यक्त केली तर त्यात रडू येण्यासारखं काही नसावं. आणि अखेरला निर्णय जर शरद पवार साहेबच घेत असतील तर तुम्हाला रडू येण्याचं किंवा हसू येण्याचं काही कारण नाही ना. म्हणून तुम्ही त्याची चिंता का करता?
तुमचा पाया हा जर मजबूत असेल तर तुम्ही रडणं हसणं याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं काम करा. लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्ष एकमेकांना डोळे मारण्याचं काम करतोय का, अशी चर्चा सध्या रंगते. चंद्रकांतदादा पाटील उद्धव ठाकरेंची आता स्तुती करताना पाहायला मिळाले, म्हणाले की ते आजारी असतानाही संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. चंद्रकांत दादा आहेत, त्यांनी अत्यंत जबाबदारीने विधान केलेलं आहे आणि त्याच्यापासून चंद्रकांत दादा धडा घेतील असं मलाही सुद्धा अपेक्षा आहे. आजारी माणूस जर प्रचार करू शकतो तर चांगल्या माणसांनी सुद्धा केला पाहिजे अशी अपेक्षा मला त्यांच्याकडून सुद्धा आहे. एखाद्या मतदारसंघामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रात फिरलं पाहिजे, हा संदेश आपणही आपल्या कार्यकर्त्याला किंवा नेत्यांना दिला पाहिजे. नक्कीच. पण कुठेतरी पुन्हा एकदा जवळीक साधण्याचा हा प्रयत्न वाटतं. चंद्रकांत दादा ज्या पद्धतीनं विधानं करतात, नेहमी चर्चेत राहतात. चंद्रकांत दादांना पक्षामध्ये कोणताही असा मला वाटतं मोठा निर्णय घेण्याचे आणखीन अधिकार नसावेत. आणि हे काही जे काही होतं हे माझ्या बोलण्याहून, चंद्रकांत दादाच्या किंवा आणखीन कोणत्या कार्यकर्त्याच्या बोलण्याहून होत नसतं. जे काय होईल ते होईल, परंतु आतापर्यंत तरी अशी कोणती मला वाटत नाही की जवळ येण्याची हा प्रयत्न आहे. म्हणून ही शिवसेना भाजपची आमची असलेली युती हीच कायम राहील असं एकंदरीत चित्र आहे. आज नरेश म्हस्के हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जात आहेत. मनसे सुद्धा या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की तुमच्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी प्रचारात उतरली होती, पण शपथविधीचं त्यांना आमंत्रण देण्यात आलं नाही. नाराजीचा सूर आहे त्या ठिकाणी, काय म्हणाल? नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु नरेश म्हस्केंनी ठाण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे काही चांगलं काम केलं त्याबद्दल आभार मानणं ही संस्कृती आहे. त्या संस्कृतीच्या नुसार आज ते राजसाहेबाला जरी भेटायला जात असेल तर त्याचा तो एक मोठेपणा आहे आणि ज्यांनी आपल्याला साथ दिली त्याला न विसरणं ही आपली संस्कृती आहे. जरांगे पाटलांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे, माझा काटा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि जर मागण्या मान्य केल्या नाही तर मग मराठा समाज कचका दाखवेल. थेट सरकारला आव्हान. जरांगे पाटलांना कोणीही काटा काढायचा प्रयत्न करणार नाही, करू शकत नाहीत. जरांगे पाटील आता एक चांगलं नेतृत्व या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मिळालेलं आहे. अनेक जे प्रस्थापित नेतृत्व होतं, ज्यांनी फक्त समाजाची दिशाभूल केली, त्याला आता मिळालेला हा पर्याय आहे. म्हणून त्यांचा काटा काढण्याचा इतर कोणी प्रयत्न करत असेल, पण सरकारतर्फे असा कोणताही प्रयत्न कधीही केला जाणार नाही याची तो ग्वाही आम्ही देतो. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भामध्ये सकारात्मक बोलणी चालू आहे. शासकीय पातळीवर सरकारमध्ये आपल्याला काय करता येईल किंवा काय आपण करू शकतो याचा निर्णय मला वाटतं आज उद्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आजही त्यांची कालही बैठक झाली, आजही बैठक आहे. म्हणून एक सकारात्मक पाऊल उचललं पाहिजे, मराठा समाजाला न्याय दिले पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे आणि मला वाटतं त्याचा प्रत्यय आपल्याला 1-2 दिवसात येईल. संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांवर टीका केली, तुमच्या पक्षावर आणि अजित पवार यांच्या पक्षावर सुद्धा, की भयातून निर्माण झालेले हे पक्ष, यामध्ये अस्वस्थता कुठलीही नाही आहे आणि केवळ शिवसेना याची सुपारी घेऊन हे पक्ष काम करतात. त्यांना ती सुपारी दिली आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकीसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यावर तुम्ही उत्तर कसं देणार? संजय राऊतचं रोजीरोटी हे आमच्यावर टीका केल्यानंतरच सुरू होते. तुम्ही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणताही दिवस आमच्यावर टीका केली नाही असं कधी पाहिलंय का? म्हणून त्याची रोजीरोटी ही आमच्यावर डिपेंड आहे, आम्ही त्याची रोजीरोटी चालवतोय असं एकंदरीत चित्र आहे. म्हणून त्याला आमच्यावर बोलणं क्रमप्राप्त आहे. आम्हाला भयाने पसरलं आहे, आम्हाला जेलमध्ये जावं लागेल, या सगळ्या निरर्थक गोष्टी हा त्याच्या तोंडात शोभतात. हा माणूस किती बेताल आणि फालतू बोलतो हा अख्खा महाराष्ट्र जाणतोय. कंटाळा आलाय. पुन्हा म्हणाले की 50-50 खोके टेबला खालून घेतले. अरे हा कुठं होता दुर्बीण घेऊन, काही कळत नाही, येडाचा नाही झाला हा माणूस. एक नंबरचा बाळोट माणूस झालेला आहे. डोक्यावर पडल्यानंतर जो परिणाम होतो ना तसा हा सायको माणूस आहे. काही विधानं करायचे, आता याला काही अर्थ बेस तर पाहिजे, काहीतरी बेसलेस विधानं करून एक प्रसिद्धीच्या माध्यमातून असं आपल्याकडं फोकस ठेवायचा हा याचं काम आहे, याचा धंदा आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे आता जास्त लक्ष देणं बंद केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे, तुम्हाला जसं माहिती आहे तसं आम्हाला माहिती आहे. भोंगा उठणार, काहीतरी बोलणार आणि आपली खाज भागून घेणार आणि झालं, संपला विषय. दिवसभराचा कोठा संपला. ही जी काही त्याची दिनचर्या आहे, या दिनचर्येला आता सर्वसामान्य माणसाला आता चीड निर्माण व्हायला लागलेली आहे. म्हणून त्यांनी बोलत राहावं,
त्याच्याबद्दलचा असंतोष हा त्याच्या पक्षालाच घातक ठरणार आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, राज्य कॅबिनेटचा जो रखडलेला विस्तार आहे तो कधीपर्यंत पूर्ण होईल? कारण मुख्यमंत्री पण काल म्हणालेले आहेत की लवकरच हा विस्तार होणार आहे. तुम्ही म्हणता नेहमी की मुख्यमंत्र्यांना विचारा, काल मुख्यमंत्र्याला याबद्दल विचारणा करण्यात आलेली आहे. काही फॉर्म्युला ठरतोय का आणि कालच्या बैठकीत यावर काही चर्चा झाली का? हे बघा, असे फॉर्म्युले वगैरे जे आहेत ना ते वरिष्ठ पातळीवर ठरत असतात आणि त्याची कल्पना कुणालाही दिल्या जात नाही. कोण मंत्रिमंडळात येईल, किती सीट, कोण मंत्री बनेल, राष्ट्रवादीचं कोण बनेल, भाजपचं कोण बनेल किंवा शिवसेनेचं कोण बनेल, असा कोणताही गोष्टी ह्या खालच्या लेवलला कुणालाही सांगितल्या जात नाही. आणि त्या ऐन वेळेला जर शपथविधी जर झाला किंवा विस्तार झाला त्याच्या एक दिवस अगोदर ह्या सर्वांना सांगण्यात येतील. आणि म्हणून आता त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख येऊ द्या, त्या टायमाला हे सर्व फॉर्म्युले कळतील. पण मंत्रिमंडळ विस्तार आता ठरेल आणि होईल याच आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये अशी अपेक्षा आहे. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून असं वाटतंय की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि झाला पाहिजे असं सर्वांचं मत आहे. यावर काय निर्णय घ्यायचा ते नेते लोक घेतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी संजय शिरसाट यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यासोबतच संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.